चला सुनील कांबळे. आणि अध्यक्ष महोदय, आपल्या माध्यमातून शासनाचं लक्ष वेधू इच्छितो. खरं तर पुणे शहरात सर्वात मोठं हॉस्पिटल आणि सर्वसामान्य माणूस ज्या ठिकाणी उपचारासाठी जातो असं ससून हॉस्पिटल आहे. परंतु या ससून हॉस्पिटलमध्ये कर्मचाऱ्यांची संख्या अपुऱ्या असल्यामुळं ससून हॉस्पिटलमध्ये दिवसात किमान 2200-2300 पेशंट तिथं औषधोपचारासाठी येत असतात. परंतु त्या ठिकाणी त्यांना प्राथमिक सुविधा उपलब्ध नसल्यामुळं त्यांच्या नातेवाईकांचे हाल, पिण्याच्या पाण्याचा विषय असो किंवा स्वच्छतेचा विषय असो किंवा शौचालयाचा विषय असो, अशा अनेक तिथं समस्या निर्माण आहेत. आणि कर्मचारी नसल्यामुळे एखाद्या पेशंटला त्या नातेवाईकच त्या पेशंटला वॉर्डपर्यंत स्ट्रेचर घेऊन जात असतात. या ठिकाणी आत्ता उत्तरात असं आहे की त्या ठिकाणी 50% चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांची संख्या कमी आहे. दुसरा विषय, नर्सेसची संख्या जवळजवळ 157-58 नर्सेस कमी आहेत. डॉक्टरांची संख्या कमी आहे. पश्चिम महाराष्ट्रातून या ठिकाणी या हॉस्पिटलकडं सर्वसामान्य गोरगरीब जनता औषधोपचारासाठी येत असते. रुग्णसेवेत दिरंगाई रोखण्यासाठी डॉक्टर व परिचारिका यांच्या अपुरी संख्येची भरपाई कधी होईल, यासाठी सरकार काय कारवाई करणार का? अध्यक्ष महोदय, सदस्यांनी ससून हॉस्पिटलच्या बद्दल हे खूप सारे प्रश्न उपस्थित केलेले आहेत. अध्यक्ष महोदय, ससून हॉस्पिटल हे पश्चिम महाराष्ट्रामधलं एकमेव असं हॉस्पिटल आहे की जिथे पुणे शहर, पिंपरी चिंचवड आणि आजूबाजूच्या सगळ्या गावामधनं पेशंट येतात. जर आपण बाह्य रुग्णांची संख्या बघितली अध्यक्ष महोदय, तर 5.5 लाख जवळजवळ वर्षाला बाह्य रुग्ण नुसते येतात आणि 1800 खाटाची क्षमता या ससून रुग्णालयाची आहे. सदस्यांनी आता ज्या काही गोष्टी सांगितल्या की औषधाचा पुरवठा होत नाही अध्यक्ष महोदय, तर जवळजवळ आपण 12,94,00,000 रुपयाची औषधं खरेदी केलेली आहेत. उपकरणांच्या बाबतीमध्ये पण आपण व्यवस्थित आता उपकरणाची खरेदी आहे, व्यवस्थित पेशंटला पुरवलं जातंय. अध्यक्ष महोदय, काही गोष्टीमध्ये म्हणजे ज्या क्षमतेपेक्षा पण जवळजवळ 155 आपल्याकडे ICU आहेत आणि क्षमतेपेक्षा कधी कधी खूप जास्त पेशंट आपल्याला तिथे घ्यायला लागतात. त्यामुळे जसं सदस्यांनी आपल्याला सांगितलं तशा काही गोष्टी तिथे होऊ शकतात. दुसरी गोष्ट अध्यक्ष महोदय की त्यांनी सांगितलं ती एक गोष्ट बरोबर आहे की जी पदं आपल्याला भरायची होती, तर आपल्याकडे जवळजवळ ससून हॉस्पिटलच्या 2350 पदं मंजूर आहेत आणि आपल्याला 769 पदं अजून त्याच्यामधली रिक्त आहेत जी भरायची आहेत. जसं नर्सिंगच्या ह्याच्यामध्ये आपल्याला 156 नर्सिंगची पदं रिक्त आहेत आणि त्याच्यामुळं बऱ्याचशा गोष्टी, कारण पेशंट वाढतात आणि स्टाफ कमी पडतो. पण क्लास 4ची जी म्हणजे वर्ग 4ची जी पदं आहेत अध्यक्ष महोदय, ती मात्र 50% कमी आहेत. त्यामुळं तिथे ती पदं आपल्याकडनं न भरता हे TCS द्वारे कलेक्टरकडनं भरली जातात. अध्यक्ष महोदय, आम्ही कलेक्टरला वारंवार आता हे मागणी केलेली आहे की ही 50% पदं भरण्याची प्रक्रिया लवकरात लवकर करावी. नेहान करण्यासाठी नातेवाईकांनाच हे करावं लागतं, स्ट्रेचर घेऊन जावं लागतं. आणि गेले 7-8 महिन्यापासून मी ते फॉलोअपमध्ये बऱ्याच वेळा प्रशासनाशी मी संपर्क साधून हे केलं की त्या 50% तर शासनाने आता याच्यात उत्तर दिले आपल्या लेखी की 50% क्लास 4चे हे रिकाम्या जागा आहेत, त्या आपण कधी भरणार, एवढं या ठिकाणी खुलासा करावा. अध्यक्ष महोदय, ह्या जागा TCS कडनं कलेक्टरकडनं भरल्या जातात. आम्ही वारंवार कलेक्टरला आता ह्या संबंधीचा फॉलोअप करतोय की ह्या जागा लवकरात लवकर भराव्या. अध्यक्ष महोदय, पुढच्या 8 दिवसामध्ये मला असं वाटतं की आपण परत एकदा आमच्या विभागातर्फे कलेक्टरना हे करून ह्या जागा भरल्या जातील. तर आपण व्हिडिओमध्ये पाहिलेलं असेल, आरोग्य विभाग पदभरतीबद्दल अतिशय महत्त्वाची अपडेट देण्यात आलेली आहे. ससूनमधील कर्मचाऱ्यांची भरती प्रक्रिया केली जाणार आहे 8 दिवसात म्हटलेलं आहे. बघा, व्हिडिओमध्ये विधानसभेमध्ये त्यांना प्रश्न विचारण्यात आलेला होता. आता ही जी भरती असणार आहे नेमकी कुठली असणार आहे, सार्वजनिक आरोग्य विभागाची असणार आहे की वैद्यकीय शिक्षण विभागाची? तर बघा, ही भरती जी असणार आहे वैद्यकीय शिक्षण विभागाची असणार आहे. लक्षात घ्या, ससून म्हणजेच या ठिकाणी हे काय आहे, गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज आहे. जसं की पहा, या ठिकाणी एक जाहिरात
जाहिरात आलेली होती पहा, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नागपूर, धुळे आणि कोल्हापूरची, जी की गट ड ची होती. तर त्याच पद्धतीने ही देखील जाहिरात पुण्याची प्रसिद्ध केली जाणार आहे. तर पहा, विधानसभेमध्ये या ठिकाणी प्रश्न विचारण्यात आलेला होता जो की पुणे जिल्ह्यामधला होता. तर ही जी जाहिरात असणार आहे मित्रांनो, किती पदांची येणार आहे त्याबद्दलची माहिती आपण पाहणार आहोत. जवळपास 889 पदं रिक्त आहेत सध्या. त्यामध्ये परिचारिकांची म्हणजे या ठिकाणी स्टाफ नर्सची देखील पदं असणार आहेत आणि गट ड ची महत्त्वाची पदं, गट ड ची जवळपास 50% त्यामध्ये पदं रिक्त आहेत. तर एवढ्या पदांची जाहिरात आली 700+ पदांची, तर अतिशय तुमच्यासाठी आनंदाची बातमी असणार आहे. ही पुण्यासाठी जाहिरात असणार आहे, पुणे GMC साठी. तुम्ही महाराष्ट्रातून कुठूनही या ठिकाणी फॉर्म मात्र भरू शकतात. तर बघा या ठिकाणी काय न्यूज आलेली आहे. आता ही जी न्यूज आहे ती विधानसभेमध्ये देखील तुम्ही लाईव्हमध्ये व्हिडिओच्या सुरुवातीलाच पाहिलेला असेल. त्यांना प्रश्न विचारण्यात आलेला होता, जे की या ठिकाणी मंत्री आहेत, वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री, त्यांनाही हे प्रश्न विचारण्यात आलेला होता. तर स्वतः त्यांनी माहिती या ठिकाणी स्वतः विधानसभेमध्ये देखील दिलेली आहे आणि न्यूजमध्ये देखील काय माहिती आली ती देखील आपण पाहूयात. बघा, आता कॉन्टेनमेंट विधानसभा मतदारसंघाचे आमदार जे आहेत सुनील कांबळे यांनी ससून रुग्णालयाच्या विविध समस्यांवर राज्याच्या विधिमंडळ अधिवेशनामध्ये प्रश्न उपस्थित करत पाडाच वाचला. यावर वैद्यकीय शिक्षण विभागाच्या राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी आमदार कांबळे यांनी उपस्थित केलेल्या वस्तुस्थिती असल्याने मान्य करत या प्रकरणी 8 दिवसात भरती प्रक्रिया सुरू करण्याचे आश्वासन दिलं. बघा, भरती प्रक्रिया सुरू करण्याचे किंवा जिल्हाधिकाऱ्यांना या ठिकाणी माहिती पाठवण्याचं त्याबद्दलचं या ठिकाणी कन्फ्युजन आहे. त्यांनी या ठिकाणी 8 दिवसामध्ये याबद्दलचा निर्णय होईल असं सांगितलेलं असेल. तर तुम्ही स्वतः देखील या ठिकाणी व्हिडिओच्या सुरुवातीला ऐकलेलं असेल. बघा, विधानसभेमध्ये त्यांना प्रश्न विचारण्यात आलेला होता, परंतु न्यूजमध्ये मात्र या ठिकाणी सांगण्यात आलेले की 8 दिवसामध्ये ही भरती प्रक्रिया केली जाणार आहे. जर 8 दिवसामध्ये ही जाहिरात आली तर आपल्यासाठी खूप चांगली या ठिकाणी गोष्ट असणार आहे. कारण की आतापर्यंत पहा, GMCच्या जाहिराती येणं बाकीच आहे. GMCच्या आतापर्यंत नागपूर असेल, धुळे असेल आणि कोल्हापूर असेल, या ठिकाणी 3 ठिकाणच्या जाहिराती आलेल्या आहेत. त्यांच्या परीक्षाही बऱ्याच GMCच्या झालेल्या आहेत. बरेच जण त्या ठिकाणी जॉईन देखील झालेले असतील, नागपूर ठिकाणी असेल किंवा धुळे ठिकाणी असेल. परंतु या ठिकाणी पुण्याची जाहिरात येणं बाकी होतं, त्याबद्दल हा प्रश्न विचारण्यात आलेला होता. पुणे ठिकाणावरून ही जर जाहिरात आली तर जवळपास 700 पेक्षा जास्त पदांची ही जाहिरात असू शकते. या 700 पैकी 50% पदं ही जी आहेत गट ड मधलीच रिक्त आहेत. बघा, गट ड मध्ये कुठली पदं मग याच्यामध्ये असतात, जसं की पाही नागपूरची जाहिरात आलेली होती. तर याच्यामध्ये आपण जर बघितलं तर ग्रुप डीच्या पदांमध्ये भरपूर साऱ्या पदांचा समावेश होतो, ज्याच्यामध्ये शिपाई असेल, ऑड बॉय असतील, अशी भरपूर सारी पदं जी आहेत फक्त 10वी पासवरती या ठिकाणी काय केली जातात, भरली जातात. तर महत्त्वाची अशी जाहिरात असणार आहे. ऑड बॉयपासून मग ANMसाठी या ठिकाणी नर्सिंग असतील, अशी विविध पदं असतात. या पदांसाठी 15,500 पासून ते या ठिकाणी 47,600 पेमेंट असतो. प्लस याच्यामध्ये शासकीय भत्ते तुम्हाला असतात. ग्रुप डीसाठी या ठिकाणी अशा पद्धतीची ही जाहिरात जी आहे ती लवकरच तुम्हाला पाहायला भेटू शकते. त्याबद्दलची ही माहिती जी आहे या ठिकाणी देण्यात आलेली आहे. तर पहा, जी न्यूजला माहिती आलेली आहे ती देखील तुम्हाला या ठिकाणी दिलेली आहे. आता त्यांनी बोलताना सांगितले की TCS द्वारे किंवा जिल्हाधिकाऱ्यांच्या परवानगीने ही भरती केली जाते. येत्या 8 दिवसात ही भरती प्रक्रिया पुन्हा राबवण्यासाठी हालचाली केल्या जातील असं त्यांनी सांगितलं. म्हणजे बघा, 8 दिवसात जाहिरात येऊ शकते किंवा 8 दिवसामध्ये ही भरती प्रक्रिया राबवण्यासंदर्भातला पाठपुरावा केला जाऊ शकतो. त्याबद्दलची या ठिकाणी मागणी केली जाऊ शकते. कुठलीही प्रक्रिया होऊ शकते, एकतर जाहिरात येऊ शकते किंवा ह्या भरती प्रक्रियेची सुरुवात जी आहे ती 8 दिवसामध्ये केली जाऊ शकते. त्याबद्दलची या ठिकाणी ह्या न्यूजमध्ये देखील माहिती देण्यात आलेली आहे. तसेच वर्ग 1 ची 44 आणि वर्ग 2 ची 110 पदं रिक्त आहेत, ती तात्काळ भरली जातील अशी देखील माहिती त्यांच्यामार्फत या ठिकाणी देण्यात आलेली आहे. तर ही भरती प्रक्रियेबद्दलची संपूर्ण माहिती तुम्हाला दिलेली आहे. गट ड बद्दलची ही जाहिरात असणार आहे, खूप महत्त्वाची अशी जाहिरात असणार आहे. 10वी पासूनची ही पदं सर्व भरली जातात. ही जशी जाहिरात प्रसिद्ध होईल किंवा याबद्दल जसं नवीन अपडेट येईल तसं वेळोवेळी तुमच्यापर्यंत नक्की शेअर केलं जाईल. याबद्दल तुमचे अजून काय प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की विचारा. हा व्हिडिओ नक्की लाईक करा व शेअर करा आणि पुढील अपडेटसाठी या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.